वर्षभरात शहरातील विविध प्रलंबित प्रश्न मार्गी वर्षपूर्तीनिमित्त आयुक्त दिवटे यांचा पत्रकार परिषदेत लेखाजोखा। इचलकरंजी शहरातील विविध समस्यांचा निपटारा करत नागरिकांना जास्तीत जास्त सुविधा देण्यासाठी महानगरपालिका प्रशासनामध्ये अनेक सुधारणा केल्या। शहरामध्ये विविध प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याबरोबरच महापालिकेच्या विविध विभागाच्या कामकाजामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला। शालेय शिक्षणामध्ये विविध आधुनिक तंत्रज्ञानाचा समावेश करून शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी प्रयत्न केला। महानगरपालिकेच्या उत्पन्नामध्ये वाढ करत कोट्यावधी रुपयांची बचत करण्यामध्ये मी यशस्वी झालो आहे, असं महापालिका आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी सांगितलं। यावेळी त्यांनी आपल्या कार्यकाळाच्या वर्षपूर्तीनिमित्त लेखाजोखा पत्रकार परिषदेमध्ये मांडला। इचलकरंजी महानगरपालिकेच्या आयुक्त पदाचा पदभार 7 जुलै 2023 मध्ये स्वीकारल्यानंतर सुमारे वर्षभरामध्ये शहरामध्ये अनेक उल्लेखनीय कामे केली गेली आहेत। वर्षभरापूर्वीच नगरपालिकेचं महानगरपालिकेत रूपांतर झालं होतं, त्यामुळे इचलकरंजीचे कामकाज करत असताना नवीन नियमावली कामकाजामध्ये होणार प्रशासकीय बदल याचा अवलंब करणं जरुरीचं होतं। इचलकरंजी शहराचा आरोग्य, पाणीपुरवठा, कर वसुली, विविध विकास कामांसाठी निधीचा उपलब्धता या समस्यांबरोबरच महानगरपालिकेकडे उपलब्ध असणाऱ्या निधीची बचत करण्याची गरज असल्याचं निदर्शनास आलं। त्यामुळे नागरिकांना आरोग्य सुविधा, सुरळीत पाणीपुरवठा करणं गरजेचं होतं। महापालिका शाळांची अवस्था पाहता त्यांचा शैक्षणिक दर्जा सुधारण्याबरोबरच त्यांना विविध सोयी सुविधा देण्याची गरज होती। या सर्व अडचणींचा सामना करत शहरामध्ये विविध योजना यशस्वीपणे राबवून नावलौकिक वाढवण्यासाठी मी वर्षभर प्रयत्न केला आहे। यासाठी मला पालकमंत्री, खासदार, आमदार, नगरपालिकेचे माजी पदाधिकारी, त्याचप्रमाणे शहरातील सर्वच राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी मोलाचं सहकार्य केलं। महानगरपालिकेतील सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी साथ दिल्यामुळेच इचलकरंजी शहराच्या विकासासाठी मी प्रयत्न करू शकलो। त्यामुळे मी या सर्वांचे व इचलकरंजी शहरातील नागरिकांचे आभार व्यक्त करतो, असं मत त्यांनी व्यक्त केलं। महानकरी न्यूजसाठी प्रवीण पवार, इचलकरंजी। ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।